Hello everyone. Organization, structure of the cell. This lesson we have already started. याच्यामधला ऑर्गॅनिल्सचा टॉपिक आपण स्टडी करून राहिलो है ना. आणि जेव्हा सुरुवातीला ऑर्गॅनिल्सचं आपण क्लासिफिकेशन केलं होतं थ्रू आउट द यूकॅरियोटिक सेल देर आर 3 टाइप्स ऑफ सेल ऑर्गॅनिल्स. सेलला स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करण्याकरता त्याच्यामध्ये काही लिटिल ऑर्गन्स प्रेझेंट राहतात पहा सेल सायटोप्लाझम मध्ये. अँड दॅट ऑर्गॅनिल्स मे बी क्लासिफाईड इंटू द 3 पार्ट. जर ऑर्गॅनिलला 2 टाईपच्या कव्हरिंग असतील त्याला आपण डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स म्हणतो. काही ऑर्गॅनिल असे राहतात ज्याला एक सिंगल मेम्ब्रेन असतं त्याची प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. दे आर कॉल्ड ॲज सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स. अँड देर आर सर्टन ऑर्गॅनिल विच डू नॉट हॅव एनी कव्हरिंग. ऑर्गॅनिल आहेत काहीतरी स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे फंक्शन पण परफॉर्म करतात बट दे डू नॉट बाउंडेड बाय द मेम्ब्रेन. त्याला एक लिमिटिंग मेम्ब्रेन नसते त्याला नॉन मेम्ब्रेनस म्हणतो आपण. तर यातला काही पोर्शन आपण डिस्कस केलाय. आज आपण काय पाहणार आहे की डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स कोणते असतात आणि त्याच्यामधला एक ऑर्गॅनिल आपण आज डिस्कस करू. तर पहा लक्षात घेऊ आपण थ्रू आउट द सायटोप्लाझम अर्थात सध्या आपण यूकॅरियोटिक सेलचाच विचार करून राहिलो आणि प्लांट आणि अॅनिमलची सेलच फक्त डोळ्यासमोर ठेवायची आहे. तर डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल कोणकोणते असतात पहा. नावं सगळ्यात पहिला लक्षात ठेवा मायटोकॉन्ड्रिया, देन द क्लोरोप्लास्ट अँड थर्ड इज द न्यूक्लियस. आता ऍक्च्युली न्यूक्लियस हा असा एक पार्ट आहे पहा ऑर्गॅनिलच्या सारखाच आहे पण न्यूक्लियसला एक स्पेशल लेवलला आपण स्टडी करतो. व्हाय स्पेशल? बिकॉज न्यूक्लियस इट इज द कंट्रोलिंग सेंटर ऑफ द होल सेल. सेलच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला न्यूक्लियसवरच डिपेंड राहावं लागते. मराठीत पण आपण त्याला केंद्रक म्हणतो आहे ना, सेंटर, ज्या ठिकाणी ते सगळ्या गोष्टीला तो कंट्रोल करण्याचे सिग्नल्स पास करतो, स्वतःहून कंट्रोल करतो. सो इट इज कंट्रोलिंग. म्हणजे हा जरी डबल मेम्ब्रेन मध्ये येत असेल पण तरी आपण त्याला या ठिकाणी डिस्कस करणार नाही. हा स्पेशल पार्ट आपण पाहू. आता राहिले ऑर्गॅनिल्स जे आहेत डबल मेम्ब्रेन आणि त्याच्या खाली आणखी एक मी नाव दाखवलंय तुम्हाला दॅट इज सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिल. आता इथं हे काय नवीन शब्दाला पहा. ऑटोनॉमस मीन्स त्याला आपण म्हणतो स्वयं. जो ऑर्गॅनिल स्वतःच्या ऍक्टिव्हिटी स्वतः करू शकतो त्याला आपण ऑटोनॉमस म्हणतो. आणि हा कसा आहे सेमी ऑटोनॉमस म्हणजे सर्टन ऍक्टिव्हिटी आर कंट्रोल बाय इट्स ओन. समजा आता या ठिकाणी मला मायटोकॉन्ड्रिया डिस्क्राईब करायचं आहे अँड वी नो दॅट इट इज नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ दी सेल. है ना, एनर्जी प्रोडक्शनचं काम करते. मग एनर्जी प्रोडक्शन करता हा मायटोकॉन्ड्रिया न्यूक्लियसवर डिपेंड बिलकुलही नाही आहे. 2 वाक्य बनवून राहिलं. न्यूक्लियस कंट्रोल ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल बट मायटोकॉन्ड्रिया नॉट फुल्ली डिपेंड्स अपॉन न्यूक्लियस. लक्षात येते काय सांगायचं आहे? म्हणजे हा ऑर्गॅनिल असा आहे जो स्वतःच्या ऍक्टिव्हिटी स्वतः करतो पण कम्प्लिटली नाही आहे. ऍटलिस्ट 50% ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो आणि बाकीच्यासाठी तो न्यूक्लियसवर डिपेंड असेल. मग काही तर ऍक्टिव्हिटी आहेत ज्या तो स्वतः परफॉर्म करेल, स्वयंचलित असेल. सो सच ऑर्गॅनिल्स आर कॉल्ड एज व्हॉट? सेमी ऑटोनॉमस. ठीक आहे. आणि हे कोणते ऑर्गॅनिल करू शकतात तर लक्षात ठेवा मित्रांनो, असे ऑर्गॅनिल ज्यांच्यामध्ये स्वतःचा डीएनए प्रेझेंट असतो. म्हणजे एक नवीन मुद्दा तुमच्याकरता आला. सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिल आर दोज विच हॅव देअर ओन डीएनए. आणि डीएनए म्हणजे तो कंट्रोलिंग आहेच. ठीक आहे. सो दिस इज अबाउट इंट्रोडक्शन अँड अवर टुडेज टॉपिक इज ओनली मायटोकॉन्ड्रिया. या 2 पैकी आपण एक ऑर्गॅनिल आज डिस्कस करू. क्लोरोप्लास्टला आपण नंतर स्टडी करू. सो जस्ट हॅव लुक ऑन दिस डायग्राम ऑफ दिस मायटोकॉन्ड्रिया. आता कसं असतं पहा, वेगवेगळे एक्सपर्ट लोक राहतात, सायटॉलॉजिस्ट असतात, ज्या लोकांना सेलच्या
स्टडीमध्ये इंटरेस्ट असतो. है ना. द एक्सपर्ट हु आर इंटरेस्टेड इन द स्टडी ऑफ सेल आर कॉल्ड एज सायटोलॉजिस्ट. तर एक सायंटिस्ट आहे पहा कॉलिकर. कोणता? कॉलिकर सायंटिस्ट आहे. यांनी सगळ्यात पहिली डिस्कवरी केली आहे मायटोकॉन्ड्रियाची. त्याच्यानंतर तुम्हाला कधी कधी असे विचारतात की हु कॉइंड द टर्म मायटोकॉन्ड्रिया. हे जे ऑर्गेनिल आहे डिस्कवरी करणारा सायंटिस्ट वेगळा आहे कॉलिकर, कारण तो सायटोलॉजिस्ट आहे, त्याला तो सेलमध्ये एक्सपर्ट आहे. पण मायटोकॉन्ड्रिया हे जे लेबल आहे हे देणारा सायंटिस्ट वेगळा आहे, त्याला बेंडा नाव आहे. नाव फार खास आहे तर बेंडा सायंटिस्ट, पण आहेत फार जबरदस्त सायंटिस्ट होऊन गेले आहेत. तर ही त्याची डिस्कवरी आहे. मग आता जेव्हा हा स्टडी करण्यात आला, ऍक्च्युली हे नावच का द्यायचं आहे मायटोकॉन्ड्रिया, असंच का म्हणायचं आहे, तर याचा जो शेप असतो पहा याच्या शेपनुसार त्याला ते नाव देण्यात आलं आहे. द शेप ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज जस्ट लाईक द सॉसेज. जर तुम्ही नेटवर याची माहिती घेतली तर सॉसेज म्हणजे काय, तर ऍक्च्युली एक नॉनव्हेजचा प्रकार आहे आणि त्याला जर आपण ऑब्झर्व केलं तर तो अशा टाईपचं काहीतरी तुम्हाला ते दिसेल. जसे आपल्या व्हेजिटेरियनमध्ये काकडी असते की नाही, तशा टाईपचा एक शेप असतो. तर अशा टाईपचे खूप सारे पार्टिकल्स आपल्याला सायटोप्लाझममध्ये दिसतात अंडर मायक्रोस्कोप. तर म्हणून त्याला ते नाव दिलं मायटोकॉन्ड्रिया. तर अशा टाईपचं त्याचं एक डिस्कवरी आहे पहा. आपल्याला मेन म्हणजे त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन या दोन गोष्टीवर फोकस करायचं आहे. तुम्हाला पेपरमध्ये एखाद दोन क्वेश्चन्स डिस्कवरीवर येतील, पण मॅक्सिमम क्वेश्चन स्ट्रक्चर आणि फंक्शनवर. आणि तशी डिस्कवरी तुम्ही वाचून पण घेऊ शकता. नाउ वी विल सी दी स्ट्रक्चर ऑफ दिस मायटोकॉन्ड्रिया. आता पहा काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे की शेप्स. द मायटोकॉन्ड्रिया हॅव द डिफरंट शेप लाईक ओव्हल, स्फेरिकल अँड स्पायरल. ठीक आहे. ओव्हल काही सेलमध्ये ओव्हल शेप असेल, काहीमध्ये स्फेरिकल गोलाकार असेल आणि काहीमध्ये स्पायरल शेप सुद्धा असतो. आता एक्झाम्पल जर देतो म्हटलं तर स्पर्म, ह्युमन स्पर्म मध्ये जो मायटोकॉन्ड्रिया आहे तर तो स्पायरलच्या आकारात असतो, स्प्रिंगच्या सारखा असतो, है ना. आणि अर्थात मायटोकॉन्ड्रियाचं कामच आहे एनर्जी प्रोडक्शन. मग अशा ठिकाणी ज्या ज्या बॉडीच्या पार्टमध्ये मॅक्झिमम एनर्जीची रिक्वायरमेंट असेल, दोज पार्ट ऑफ द बॉडी डू पजेस मायटोकॉन्ड्रिया. आता आपलं एक्झाम्पल घ्या, प्लांटही सेल आणि अॅनिमलही आहे. आपण अॅनिमलचं जर एक्झाम्पल घेतलं, मग अॅनिमल्स बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये असा कोणता पार्ट आहे, असा कोणता ऑर्गन आहे, टिश्यू आहे, ज्याला आपण ऍक्टिव्ह समजतो, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज घडतात. समजा मी आता मुवमेंट करून आलो, त्या मुवमेंटसाठी काय रिस्पॉन्सिबल आहे? हा, ब्रेन तर आहेच आहे, कारण तो कंट्रोलिंग सेंटर झाला, पण कंट्रोलिंग नाही. याला कोण हँडल करते? कशा टाईपची मुवमेंट करणार? मुवमेंट आर अंडर द कंट्रोल ऑफ व्हॉट? मसल्स. मग आता मसलमध्ये सेल्स असतील आणि त्या सेलमध्ये सुद्धा काय असेल? मायटोकॉन्ड्रिया. ऑल युकॅरियोटिक सेल हॅव द मायटोकॉन्ड्रिया. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हा पूर्ण ऍबसेंट असेल. ठीक आहे, हा एक डिफरन्स लक्षात ठेवा. तर नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया आर व्हॅरीज. काहीमध्ये एक मायटोकॉन्ड्रिया असेल, काही सेलमध्ये 8 to 10 मायटोकॉन्ड्रिया असतात. आणि अशा जर सेल्स असतील मसल सारख्या तर मायटोकॉन्ड्रिया नंबर मे बी अप टू 1000. जेवढी एनर्जीची रिक्वायरमेंट तेवढे नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया सेलमध्ये राहू शकतात. सो दिस इज कम्प्लिटली इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन अबाउट दी मायटोकॉन्ड्रिया. नाउ वी विल फोकस ऑन दी स्ट्रक्चर. आता थोडंसं डायग्रामॅटिक जर तुम्ही ओव्हरलुक केलं पहा, एक तर हा डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 मेम्ब्रेन्स असतील. ठीक आहे. तर आपण काय करू, कम्प्लीट स्ट्रक्चरला असं वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड करू, त्याचे पॉइंट्स करू आपण. मायटोकॉन्ड्रिया इज डिवायडेड इन 2. हे त्याचं स्ट्रक्चर आहे बरं, त्याचे की टाइप्स वगैरे नाही पाहून आलो आपण. हा, तर पहिला पार्ट करू आपण याचा मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन्स. अर्थात त्या 2 मेम्ब्रेन असतील, आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. हा झाला फर्स्ट वन. सेकंड पार्ट आपण याच्यामध्ये करू, दॅट इज मॅट्रिक्स. अँड थर्ड पार्ट वी विल सी दॅट इज दी क्रिस्टी. आता हे काय भाग आहे आपण 1 by 1 पाहणारच आहोत. सगळ्यात पहिले मायटोकॉन्ड्रियाच्या मेम्ब्रेन. इन द डायग्राम कंप्लीट ऑर्गेनेल इट इज कव्हर्ड बाय दी 2 मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन ब्लॅक कलरची तुम्हाला दिसत आहे आणि इनर मेम्ब्रेन जी आहे ती ब्ल्यू कलरची. कलरशी घेणदेणं नाही आहे. मायटोकॉन्ड्रिया हा कलरलेस पार्ट आहे, हे आपण लेबल देऊन राहिलो ओळखण्यासाठी.
सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. अल्ट्रा स्ट्रक्चर म्हणू शकता तुम्ही याला. तर या ठिकाणी 2 मेम्ब्रेन तुम्हाला दिसून राहिल्या. परत त्याला थोडंसं ऑब्झर्व केलं आपण तर आउटर मेम्ब्रेन इट इज कंटिन्युअस है ना, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फोल्डिंग तुम्हाला दिसून राहिलेलं नसेल. तेच इनर मेम्ब्रेन जर पाहिली तर त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी अशी फोल्डिंग दिसत आहे. ठीक आहे, तर असंच आपण डिस्क्रिप्शन करू. आउटर मेम्ब्रेन इट इज कंटिन्युअस लिमिटिंग मेम्ब्रेन आणि जी इनर मेम्ब्रेन आहे ती कंटिन्युअसच्या ऐवजी काय शब्द वापरू आपण, इट इज फोल्डेड. प्रत्येक पार्टचं फंक्शन आहे पहा. जेव्हा एक्सपर्ट लोक एखाद्या स्ट्रक्चरचं स्टडी करतात तेव्हा त्या प्रत्येक स्ट्रक्चरला काही ना काही त्याचं फंक्शन असतं आणि त्याचा रोल असतो आपल्या बॉडीमध्ये, प्लांटमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा है ना. सो इच अँड एव्हरी पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. तर हे झालं त्याचं स्ट्रक्चर आउटर आणि इनर मेम्ब्रेनचं. आता फंक्शनल डिफरन्स जर पाहिला आपण या 2 मेम्ब्रेनमध्ये, मायटोकॉन्ड्रिया पाहायचा आहे आपण सध्या त्याच्या कव्हरिंगमध्ये जाऊ. आउटर मेम्ब्रेन इट इज परमिएबल अर्थात फ्रीली परमिएबल. एनी सबस्टन्स कॅन एंटर विद इन द आउटर फ्रॉम द आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता समजा हा जे पूर्ण बोर्ड आहे हे बोर्ड एक सेल असेल किंवा सायटोप्लाझम आहे आणि हा मायटोकॉन्ड्रिया त्या सायटोप्लाझम मध्ये असेल तर त्यातला जे केमिकल्स असतात त्यातले जे सबस्टन्सेस राहतात दॅट कॅन इझिली पास थ्रू दी आउटर मेम्ब्रेन. म्हणून त्याला मी म्हणत आहे इट इज फ्रीली परमिएबल. बट इनर मेम्ब्रेन डिअर फ्रेंड्स इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. व्हेरी IMP वर्ड. आणि जेव्हा आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर बघितलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलंय मी की व्हॉट डू यू मीन बाय सेमी परमिएबल है ना. जी मेम्ब्रेन काही सिलेक्टेड सबस्टन्सेसलाच एंट्री देईल विदिन. आतमध्ये कोणते सबस्टन्सेस येतील, सिलेक्टेड आयन, सिलेक्टेड सबस्टन्सेस. म्हणून त्या मेम्ब्रेनला सिलेक्टिव्हली सिलेक्टेड गोष्टीला परमिशन देणं. असे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे मित्रांनो. हा झाला आउटर आणि इनर मेम्ब्रेनचा पार्ट. आता ही जी इनर मेम्ब्रेनची आपण फोल्डिंग शब्द वापरला, हे फोल्डिंग काय म्हणणार आहे. इनर मेम्ब्रेन शो फोल्डिंग ऍट सर्टन पॉइंट्स अँड एव्हरी फोल्डिंग, हे पण इथं लेबल केलं आहे. प्रत्येक फोल्डिंगला नाव तुम्हाला द्यायचं आहे क्रिस्टी. सो फोल्डिंग्स आर कॉल्ड एज व्हॉट, क्रिस्टी. आता हा झाला त्याचा पार्ट. परत आता आउटर मेम्ब्रेन मला फ्रीली परमिएबल का म्हटलं पहा, तर याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स असतात त्याला म्हणतात पोरिन्स, किंवा यालाच पुस्तकाप्रमाणे नाव त्यांनी दिलं आहे पार्सन्स पार्टिकल. म्हणजे आउटर मेम्ब्रेन मध्ये असे काही पोर्स असतील छोटे छोटे ज्याच्यामधून केमिकल्स काय होतील, डायरेक्टली एंटर. मग आउटर मेम्ब्रेन मधून एंटर झाले, इनर मेम्ब्रेन पण आहे. म्हणजे या 2 मेम्ब्रेनच्या मधात तुम्हाला काहीतरी स्पेस पण दिसून राहिली. दिसतंय स्पेस, ही स्पेस. दिस स्पेस इज कॉल्ड ॲज पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. ठीक आहे. आता पहा, सगळ्यात पहिले आपण हे स्ट्रक्चर तर पाहूनच राहिलं, पहिले आपण त्याचे एक फंक्शन पाहून घेऊ. तो मसांबा मधातच फंक्शन गुरुजीला कसं आठवलं, कारण समोरचे जे स्ट्रक्चर्स तुम्हाला पाहायचे आहेत त्याच्यामध्ये तो शब्द येणार आहे. अँड फॉर दॅट पर्पज वी शुड नो द फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. तसंही सुरुवातीला मी तुम्हाला पॉवर हाऊस, एनर्जी प्रोडक्शन सांगितलंच आहे, पण ऍक्च्युली प्रोसेस पहा. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, तर इट इज डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल. कन्सेप्ट क्लिअर झाला आपला. 2 मेम्ब्रेन आहे, बट असोसिएटेड विथ जो ऑर्गॅनिल रिलेटेड आहे कोणत्या प्रोसेसशी, इट इज रिलेटेड विथ दी, लक्षात घ्या, सेल्युलर रेस्पिरेशन. फार महत्वाचा वर्ड आहे. रेस्पिरेशन वर्ड तुम्हाला माहिती सुद्धा आहे ना. एनिमल मध्ये 2 प्रकारच्या प्रोसेस आहेत पहा या सी रिलेटेड. ब्रीदिंग, एक्सचेंज ऑफ गॅस, O2 एंटर झाला, CO2 रिलीज झाला, ब्रीदिंग. आणि रेस्पिरेशन सेल्युलर लेवलला म्हटलं तर आपल्या सेलच्या आतमध्ये काय घडते,
है ना. जेव्हा ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये एंटर होतो आपण म्हणतो श्वसन चालू आहे, रेस्पिरेशन, पण तो ऑक्सिजन ऍक्च्युली काय रिॲक्शन्स करतो हे घडते सेलमध्ये. आणि सेल्युलर लेवलला जी प्रोसेस घडते रेस्पिरेशनची, एनर्जी प्रोडक्शनची, ऑक्सिडेशनची, त्याला म्हणायचं तुम्हाला काय, सेल्युलर रेस्पिरेशन. अँड द ऑर्गॅनिल इन्व्हॉल्व्ड इन इट इज कॉल्ड एज मायटोकॉन्ड्रिया. लक्षात राहील. तर हे त्याचं एक डेफिनेशन सुद्धा तुम्ही करू शकता तयार. आता या ठिकाणी या दोन मेम्ब्रेनच्या आतमधली जी स्पेस मला तुम्हाला सांगायची होती, पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस, या स्पेसचा रेस्पिरेशनशी संबंध राहील. सध्या आपण 11वीच्या लेवलला पाहून राहिलो, पण जेव्हा आपण 12th मध्ये ऍक्च्युली तुम्हाला रेस्पिरेशन चॅप्टर हा 11th मध्येच आहे डिटेलमध्ये, पण जेव्हा आपण तो लेसन स्टार्ट करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या प्रत्येक पार्टचं काय फंक्शन असेल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे मॅट्रिक्स. आता रेस्पिरेशनच्या आतमध्ये चालू आहे आपण. पहा आता, इनसाइड द इनर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेनच्या आतमधली जी टोटल तुम्हाला ही जी स्पेस दिसून राहिली, दिस कम्प्लीट स्पेस, ऍक्च्युली इट इज नॉट अ स्पेस, इट इज अ फ्लुइड फिल्ड स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये एक लिक्विड आणि सॉलिडचं काय एक मिश्रण आहे, म्हणून आपण त्याला नाव देऊन राहिलो मॅट्रिक्स. सो इट इज द लिक्विड, किंवा आपण असं म्हणू इट इज अ फ्लुइड फिल्ड स्ट्रक्चर विदिन द इनर मेम्ब्रेन, इट इज कॉल्ड एज मॅट्रिक्स. तसे जे कलेक्शन असतं बा सॉलिड लिक्विडचं त्याला आपण मॅट्रिक्स असं कन्सिडर करतो. तसंही सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम आहे, इट इज लाईक अ मॅट्रिक्स. मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये पण असेल त्याला मॅट्रिक्स. बॉडीतल्या कोणत्याही पार्टमध्ये मॅक्सिमम लिक्विड असणारच आहे प्रेझेंट, त्याच्याशिवाय रिॲक्शन्स घडतील तरी कशा, है ना. तर हा झाला मॅट्रिक्सचा पार्ट. आता या डायग्रामवर पहा मॅट्रिक्समध्ये काय काय आहे बा. हे झालं लिक्विड पार्ट, आतमधलं मॅट्रिक्स. आतमध्ये काय काय दिसते बाबा, हे पहा, हे अशा तुम्हाला काहीतरी फोल्डिंग दिसून राहिलं इनर मेम्ब्रेनच्या, ज्याला आपण ऑलरेडी नाव दिलंय क्रिस्टी, म्हणजे हे मॅट्रिक्स मध्ये असेल. त्याच्यानंतर डीएनए. इथं जो डीएनए आता तुम्हाला दिसून राहिला हा ऍक्च्युली कसा असतो, डीएनए इट इज स्पायरली कॉइल अँड सर्क्युलर. हे पहा अशा पद्धतीनं लक्षात राहील तुमचे. पहा आता कसं काढतो. ओके. सो सर्क्युलर डीएनए इज देअर, पण सर्क्युलर असून सुद्धा तो कसा आहे, स्पायरली कॉइल आहे. कारण तुम्हाला माहित आहे डीएनए हा अशा पद्धतीने आपण ड्रॉ करतो, त्याच्यामध्ये 2 स्ट्रँड ड्रॉ केले जातात, है ना. जेव्हा आपण डीएनए डिस्कस करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर कशाला म्हणतात. तर ह्या ज्या 2 स्ट्रँड आहेत ह्या अशा स्पायरल तयार करतात, कॉइल होतात. म्हणून डीएनए जो आहे मायटोकॉन्ड्रिया मधला तो कसा आहे, इट इज अ सर्क्युलर अँड स्पायरली कॉइल. तर हे झालं त्या मॅट्रिक्सचा नंतरचा पार्ट. त्याच्यानंतर काय आणखी, द मॅट्रिक्स कंटेन रायबोझोम्स. दिसत आहे तुम्हाला. तर मुद्दा क्लिअर करायचा आहे. द रायबोझोम्स प्रेझेंट इन द मायटोकॉन्ड्रिया आर 70S टाईप. आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे डिस्कस केलंय ऑलरेडी की व्हॉट इज मीन बाय एस. रायबोझोम कशापासून तयार होते, आरएनए आणि प्रोटीन. ओके. अँड द कंपोजिशन, हे जे आरएनए आणि प्रोटीनचं कंपोजिशन आहे याला कशा पद्धतीनं काउंट केलं जाते, मेजर केलं जाते. तर त्याच्याकरता स्वेडबर्ग नावाच्या व्यक्तीनं स्वतःचं मेजरमेंट दिलंय, त्याला आपण एस म्हणतो, है ना. डिटेल आपण नंतर पाहू. मला सध्या मायटोकॉन्ड्रिया स्टडी करायचा आहे, आपण त्यावर फोकस करू. सो रायबोझोम इन द मायटोकॉन्ड्रिया इट इज ऑफ द 70S टाईप. म्हणजे क्लिअर करा, जो रायबोझोम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतो सेम रायबोझोमचा टाईप कशामध्ये प्रेझेंट आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये. तुम्हाला क्वेश्चनिंग फार वेगवेगळं करतात. व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन प्रो आणि युकॅरियोटिक सेल. तुम्हाला असा कसा क्वेश्चन आहे, दोन्ही सेल वेगवेगळे आहेत पण सिमिलॅरिटी सुद्धा आहे ना. द रायबोझोम टाईप प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द युकॅरियोटिक सेल. आणि एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया. ओके. म्हणजे मॅक्सिमम साईज जर आपण पाहिली मायटोकॉन्ड्रियाची 0.5 to 1 मायक्रॉन किंवा मायक्रोमीटर म्हणतो आपण त्याला. तर जशी साईज प्रोकॅरियोटिक सेलची सेल आहे तशी साईज या मायटोकॉन्ड्रियाची. म्हणजे अंदाज लावा कंप्लीट मायटोकॉन्ड्रिया हा एका प्रोकॅरियोटिक सेल सारखा असतो. आणि असे किती सारे मायटोकॉन्ड्रिया युकॅरियोटिक सेलचं कंटेंट आहे, है ना. सो इट्स नॅचरल. तर हा झाला त्या मॅट्रिक्सचा पार्ट. काय काय प्रेझेंट पाहून राहिलो आपण, मॅट्रिक्स आहे, क्रिस्टा, त्याच्यानंतर रायबोझोम्स आहेत, त्यानंतर डीएनए सुद्धा पाहिला आपण, डीएनए प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर इन्क्लुडिंग धिस मॅट्रिक्स कंटेन व्हेरियस टाईप ऑफ द एन्झाईम. ते आपण इथे ड्रॉ नाही करून राहिलो आहे कारण एन्झाईम काय तर हे
याच्या आतमध्ये प्रेझेंट राहतात, त्याचे नाव तुम्हाला समोर येतील. तर आपण काय लिहितो, इट कंटेन द एन्झाईम्स, पण कशा करता, रिक्वायर्ड फॉर द क्रेब्स सायकल. मायटोकॉन्ड्रिया स्टडी करताना क्रेब नाव महत्वाचं आहे. KREBS. क्रेब हा एक सायंटिस्ट आहे. सर हॅन्स क्रेब असं त्याचं कम्प्लीट नाव आहे पहा. आणि हा एक व्यक्ती आहे ज्यानं एक सायक्लिक रिॲक्शन स्टडी केल्या की मायटोकॉन्ड्रियामध्ये कंटिन्युअस घडत राहतात. सायक्लिक म्हणजे कंटिन्युअस घडणारे. आणि हे केव्हा घडतात, जेव्हा सेलमध्ये रेस्पिरेशन घडते. तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, रेस्पिरेशन मध्ये गॅस एक्सचेंज होतो. कोणता गॅस आतमध्ये येईल, O2, आणि CO2 काय होतं, बॉडीमधून रिलीज होते. ते याला सायंटिफिक दृष्टिकोनातून नाव आहेत. ऑक्सिजन बॉडीमध्ये येऊन राहिला तर तो आतमध्ये ऑक्सिडेशन करतो. CO2 रिलीज होऊन राहिला याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये काय घडते, तर डिकार्बोक्सिलेशन घडते. असे 6 CO2 चे मॉलिक्यूल क्रेब्स सायकल मधून घडतात. म्हणजे जेव्हा हे ऍक्च्युली रिॲक्शन आहे, जेव्हा आपण क्रेब्स सायकलचा स्टडी करू डिटेलमध्ये, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड कशी रिलीज होतात. 4 कार्बन डायऑक्साईड क्रेब्स सायकल मधून रिलीज होत असतात आणि 2 लिंक रिॲक्शन. आता ह्या ज्या भानगडी आहेत ह्या तुम्हाला सध्या कळणार नाहीत, म्हणून तुम्हाला सांगून राहिलो की सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा की क्रेब्स सायकल हा एक त्या रेस्पिरेशनची स्टेप आहे. आणि ती क्रेब्स सायकल कुठं घडते, तर या मॅट्रिक्समध्ये, या मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये. मग त्याच्याकरता रिॲक्शन करता एन्झाईम्स लागतील स्पीडअप करण्याकरता. सो दॅट एन्झाईम्स रिक्वायर्ड फॉर द क्रेब्स सायकल आर प्रेझेंट इन विच दे आर प्रेझेंट इन दी मॅट्रिक्स. तर हे झालं त्या कम्प्लीट मॅट्रिक्सचं स्ट्रक्चर. आता जो जो पार्ट झाला आपण त्याला इरेज करूया. नाउ another part of the mitochondria, that is the क्रिस्टी. ठीक आहे, आता काय राहिला आपलं, क्रिस्टीचा पार्ट आहे ना, हा आपण डिटेलमध्ये पाहू. आता जर आपण या एवढ्या मायटोकॉन्ड्रियाच्या पार्टला जर आपण कट केलं, इथं फोकस केलाय, तर कसं असेल, दिस इज कॉल्ड ॲज एनलार्ज क्रिस्टी. याला काय म्हणतो आपण, एनलार्ज क्रिस्टी. एनलार्ज म्हणजे त्याला आपण मॅक्झिमाइज केलं आहे ना, जसं आपण मोबाईलमध्ये झूम करतो तसं. तर या क्रिस्टामध्ये काय प्रेझेंट राहते पहा. क्रिस्टा म्हणजे काय, इनर मेम्ब्रेन जी आहे मायटोकॉन्ड्रियाची, तो स्वतःला आतमध्ये फोल्ड करताय. लक्षात ठेवा प्रत्येकाच्या डेफिनेशन. इन फोल्डिंग ऑफ द इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इट इज कॉल्ड ॲज अ क्रिस्टी. एक असेल तर क्रिस्टा, एकापेक्षा जास्त असतील तर क्रिस्टी. आणि या क्रिस्टीवर काय प्रेझेंट आहे, तर याच्यामध्ये असतात अशा पद्धतीचे स्टॉक particles and these are known as F1 particle. These are known as F1 particle. आता या एका F1 पार्टिकलला जर आपण पाहिलं तर ते कसं असेल, एक यातला हा सिंगल कोणताही पार्टिकल, तर त्याची डायग्राम अशा टाइपची असते. This is the F1 particle. आता याला काही चित्र समजू नका, कारण तसं नाही आहे. याला नाव सुद्धा आहेत पुस्तकाप्रमाणे. दिस इज कॉल्ड ॲज हेड, मस्त नाव आहेत. त्याच्यानंतर आहे स्टॉक, याला काय म्हणायचं तुम्हाला, स्टॉक. अँड दिस वन इज दी बेस, किंवा याला फूट पण म्हणू शकता तुम्ही, है ना. बेस, बेस म्हणजे फूट. आता हे काय आहे भानगड, दिस इज द सिंगल F1 पार्टिकल. यालाच विद्यार्थी मित्रांनो एलिमेंटरी पार्टिकल, आणि यालाच नाव आहे पुस्तकात ऑक्सिझोम्स. याला काय म्हणायचं तुम्हाला, ऑक्सिझोम. एक तर मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये काहीतरी फंक्शन करणारे पार्टिकल्स आहेत, फंक्शनल पार्टिकल्स आहेत, है ना. ऍक्च्युली हा जो एफ आहे ना, या एफचा अर्थ तो फॅक्टर. या एफचा अर्थ काय होतो, फॅक्टर. दीज आर दी फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल किंवा इन्व्हॉल्व इन द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन. म्हणून त्याला काय नाव द्यायचं तुम्हाला, F1 पार्टिकल. आता याचं जेव्हा आपण स्ट्रक्चर ऍक्च्युली पाहणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याचा जो हेड पोर्शन आहे याला त्यांनी नाव दिला F0, आणि जो स्टॉक आहे त्याला म्हणतात F1.
आता हे F0 आणि F1 काय आहे हे तुमच्या नंतर लक्षात येईल. पहा, F1 आणि F0 हे काय आहे पहा. हेड पोर्शन जो आहे इट इज लाईक द लॉलीपॉप चॉकलेट सारखं असते की नाही, तर त्याला F1 नाव द्यायचं आहे आणि जो स्टॉक आहे त्याला F0 फॅक्टर म्हणायचं आहे. आता हे काय भानगड असते माहिती आहे काय पहा. एक तर या मायटोकॉन्ड्रियाचं काम आहे एनर्जी प्रोडक्शन. आता ऍक्च्युली टॉपिक तुमच्या लक्षात येईल की सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय. पाहून घ्या, आता हे नाव तुमच्या लक्षात आले. सेल्युलर रेस्पिरेशनचा अर्थ हा होतो की सेलमध्ये काय तयार व्हायला पाहिजे माहिती आहे काय, तर एटीपी. याला लक्षात ठेवता शब्द, इट इज द एनर्जी रिच कंपाऊंड है ना. आणि जर आपण याचा लॉंग फॉर्म पाहिला तर इट इज ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. सर्वात जबरदस्त कन्स्ट्रक्शन आहे आपल्या सेलमध्ये. पॉवर हाऊस का म्हणायचं आहे तुम्हाला, हाही क्वेश्चन विचारतात. व्हाय इज मायटोकॉन्ड्रिया नोन टू बी दी पॉवर हाऊस ऑफ द सेल. कारण तो आपल्या सेल करता पॉवर जनरेट करतो. पॉवर म्हणजे एनर्जी. एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये असते तर एका केमिकल पार्टिकलच्या फॉर्म मध्ये असते, त्याला म्हणतात एटीपी. ऍक्च्युली हा कंपाऊंड आहे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. कसा बनतो याचं पण स्ट्रक्चर तुम्हाला समोर आहे. याच्यात केमिकल असतात पहा, 3 फॉस्फेटचे ग्रुप असतात आणि ॲडिनोसाइन असते. हे आपण नंतर पाहणार आहे नायट्रोजन बेस सोबत त्याच्यामध्ये. तर सध्यापुरतं लक्षात ठेवा की या F1 पार्टिकलचं मेन फंक्शन आहे एटीपीला बनवणं. कारण नुसतं एनर्जी प्रोड्यूस झाली म्हणजे प्रोसेस संपली असं नाही. एनर्जी शुड बी प्रोड्यूस अँड दॅट एनर्जी शुड बी स्टोअर्ड. एका अशा स्टेबल फॉर्ममध्ये त्याला स्टोअर करावी लागते एनर्जीला. जेव्हा जेव्हा सेलला गरज पडली ती एनर्जी वापरता सुद्धा आली पाहिजे. आपण त्यालाच तर करन्सी म्हणतो का नाही. जशी आपली करन्सी असते ना रुपया, आपण त्याला करन्सी म्हणतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असेल तुम्ही त्याला यूज करू शकता. जेव्हा तुम्हाला एका वापर करायचा नसेल तेव्हा तुम्ही त्याला स्टोअर करू शकता. म्हणजे युजेबल फॉर्म आहे आणि स्टोअर्ड फॉर्म आहेत. अशा दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन जिथं असेल त्याला करन्सी म्हणतो आपण. इथं आपल्या सेलची एनर्जी करन्सी कोणती असेल, एटीपी. अँड एटीपी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ व्हॉट, दीज F1 पार्टिकल. का तर हा जो पूर्ण एटीपीचं स्ट्रक्चर, या F1चं स्ट्रक्चर आहे पहा, हा हेड पोर्शन, याच्यामध्ये एक एन्झाईम असतो एटीपी सिंथेज है ना. आणि हा जो रिमेनिंग पोर्शन आहे याच्यामध्ये असतात विद्यार्थी मित्रांनो प्रोटॉन पंप. म्हणजे F1 पार्टिकलचे 2 महत्वाचे फंक्शन आहेत. एक आहे एटीपी सिंथेसिस आणि दुसरं फंक्शन कार्य याचं प्रोटॉन पंप. तू म्हणसाल बाबा ते प्रोटॉन पंप पण काय बाबा. पंप म्हणजे चेन. कशी, प्रोटॉन कशाला म्हणतो आपण, H+ है ना. एका सिंगल ऍटमचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन्स असतात आणि त्याच्या शेल्स आउटर ऑर्बिटमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स. तर ऍक्च्युली हे जे प्रोटॉन आहेत पहा, जर मला सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो म्हटलं, समजा एक हायड्रोजन नावाचा एक एलिमेंट आहे. हा मॉलिक्युल आहे. H2 इथं काढला याचा अर्थ हा काय असेल, मॉलिक्युल असेल. सिंगल H असला आपण त्याला ऍटम कन्सिडर करतो. तर हा जो मॉलिक्युल आहे जर याला ब्रेकडाऊन आपण केलं तर कसं ब्रेकडाऊन होते माहिती आहे काय, याच्यापासून 2 प्रोटॉन रिलीज होतात आणि 2 इलेक्ट्रॉन. 2 काय झाले, प्रोटॉन आणि 2 इलेक्ट्रॉन. तू म्हणसाल ते एनर्जीशी काय संबंध आहे. ही जी इलेक्ट्रॉन रिलीज झाले, दिस इलेक्ट्रॉन्स आर नथिंग बट द एनर्जी. बेसिक फॉर्म आहे. एनिमल प्लांटच्या सेलमध्ये एनर्जी कशाच्या स्वरूपात आहे तर आपण म्हणतो ते शुगर, कार्बोहायड्रेट्स. करेक्ट आहे. पण कार्बोहायड्रेटमध्ये जी एनर्जी आहे ती कशी आहे, ती पोटेन्शियल आहे, ती स्टोर्ड आहे. कायनेटिक एनर्जी केव्हा होईल, ऍक्टिव्ह एनर्जी केव्हा होईल, जेव्हा त्या कार्बोहायड्रेटला कोणीतरी ब्रेकडाऊन करेल. ब्रेकडाऊन केल्यानंतर त्यातले जे केमिकल आहे तो केमिकल बॉन्ड्स ब्रेकडाऊन होतात आणि त्याच्यामधून काय रिलीज होतात, इलेक्ट्रॉन. आणि ह्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीचा वापर करून काय तयार होत असते, एटीपी. ही सगळी प्रोसेस. मग आता इलेक्ट्रॉनसाठी प्रोटॉनची गरज पडणार की नाही, हे हायड्रोजनला ब्रेकडाऊन करावं लागेल की नाही तुम्हाला. ऍक्च्युली हे हायड्रोजन मी सिंपल सांगितलं, असं प्रत्येक फूड मटेरियलला ब्रेकडाऊन केलं जाते. हे कम्प्लीट प्रोसेस आहे, पाहिजे चेन आहे वेगवेगळ्या मॉलिक्युलची आणि त्याला प्रोटॉन पंप असं म्हणतात. आता हे सध्या आपण बेसिक पाहून राहिलो. जेव्हा डिटेलमध्ये पाहू आपण रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये असणाऱ्या केमिकल रिॲक्शन,
तेव्हा तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल की प्रोटॉन पंप म्हणजे ऍक्च्युली काय. सध्या एटीपी बनवण्याकरता एनर्जीची गरज पडते. एनर्जीच्या साठी इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन पाहिजे आणि ह्या प्रोटॉनला कॅरी करणं, ट्रान्सफर करणारा जे एक सिस्टम आहे त्याला आपण प्रोटॉन पंप म्हणतो. आणि हे पूर्ण प्रोसेस कोण कॅरी आउट करते? F1 पार्टिकल. सो इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिझोम्स. म्हणून याला दुसरं नाव काय देतो आपण? ऑक्सिझोम्स. ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व होतात म्हणून ऑक्सिझोम. सो दिस इज द डिटेल स्ट्रक्चर ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. ओके. जर तुम्हाला विचारलं व्हाय इट इज कॉल्ड ॲज दी सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिल, तर काय लक्षात ठेवाल? तुम्ही ते लिहू नका इट कॅन परफॉर्म द 50% ऍक्टिव्हिटी. ते अंडरस्टँडिंग झालं. इंग्लिशमध्ये जर लिहायचं म्हटलं तर तुम्ही काय लिहाल? इट द ऑर्गॅनिल विच पॉसेस इट्स ओन डीएनए इज कॉल्ड ॲज सेमी ऑटोनॉमस. कारण डीएनए आहे तर स्वतःला कंट्रोल करू शकते. तुमच्या माहितीकरता सांगतो, जशी प्रो कॅरोटिक सेल स्वतःला डिवाइड करते तसा मायटोकॉन्ड्रिया पण स्वतःहूनच डिवाइड होतो. इट कॅन रेप्लिकेट. आपण असं लिहू, इट कॅन रेप्लिकेट ऑटोनॉमसली. रेप्लिकेट म्हणजे काय? डिव्हाइड. आणि डिव्हाइड कसा होतो हा? डिव्हाइड बाय दी फिजन प्रोसेस. फिजन म्हणजे ब्रेकडाऊन है ना. एक सेल स्वतःला मधातून ब्रेकडाऊन करते, 2 सेल तयार होतात. तसं मायटोकॉन्ड्रिया ब्रेकडाऊन करून 2 मायटोकॉन्ड्रिया 2चे 4 असे स्वतःचं रेप्लिकेशन स्वतः करते. म्हणून तर त्याला म्हणतो आपण सेमी ऑटोनॉमस. सेकंडली, व्हाय इज मायटोकॉन्ड्रिया नोन एज पॉवर हाऊस ऑफ द सेल? Because it carry out cellular respiration, it produces ATP, it produces energy. ठीक आहे. तर क्लिअर सगळा मुद्दा. आपण डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल डिस्कस केला, आपण सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिल डिस्कस केला, आपण मायटोकॉन्ड्रिया डिस्कस केला. त्याच्यानंतर हा मायटोकॉन्ड्रिया प्रो कॅरोटिक सेलमध्ये ऍबसेंट राहतो, यू कॅरोटिक सेलमध्ये प्रेझेंट राहतो. फक्त एक एक्सेप्शन आहे. यू कॅरोटिक मधल्या ज्या आरबीसीज असतात त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया काय राहील? ऍबसेंट. ओके. सो दिस इज सफिशियंट फॉर टुडे. बाकीचे ऑर्गॅनिल आपण नंतर डिस्कस करू.